सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचा आवडता प्रश्न म्हणजे कर्ज काढून घर घ्यावं का? आजकाल अशी परिस्थिती अशी झाली की कर्ज काढून माणसाला म्हणजे घरासाठी असू दे, का स्वतःच्या छोट्या-छोट्या घरातल्या खर्चासाठी सुद्धा माणसाला कर्ज काढावं लागतं. छोटं-छोटं कर्ज काढावं लागतं, मोठं लागतं. जर आता मागे पण मी भरपूर व्हिडिओ बनवला. जर आपण प्रॉपर प्लॅनिंग केली ना, तर कर्ज काढायची आवश्यकता नसतेच. तरी पण हा जो आवडता क्वेश्चन आहे सगळ्यांचा, कर्ज काढून घर घ्यावं का? म्हणजे स्वतःचं घर कर्ज काढून घ्यावं का? तो हा क्वेश्चन आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघूया आणि मी तुम्हाला ह्याचं सोल्युशन पण सांगेन, की कर्ज काढल्याच्या नंतर ॲक्चुअलमध्ये काय घडतं आणि कसा गरीब माणूस भरडला जातो ह्याच्यात. तर हे सगळं आपण डिस्कस करू. कर्ज काढून घर घ्यावं का? मुळात हा प्रश्न प्रत्येकाने ज्याला त्याला विचारलं तर त्या क्वेश्चनचा आन्सर लगेच मिळेल. म्हणजे तुम्ही घर घेऊ शकता कर्ज काढून, पण त्यासाठी काही अटी आहेत, काही नियोजन आहेत, काही तुम्हाला त्याग किंवा सॅक्रिफायसेस हे अशा गोष्टी जर तुम्ही करायला तयार असाल तर कर्ज काढून घर घेऊ शकता. पण जसं हे बघा, कर्ज काढून घर घेऊ शकता, पण हे व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितले तर तुम्हाला एक अंदाज येईल. अर्धवट बघितली तर तुम्हाला अंदाज येणार नाही, कारण मी एकदम डिटेल माझं बनवायचं असं आहे की एकदम डिटेलमध्ये बनवतो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघूनच तुम्हाला अंदाज येईल की कर्ज काढून खरंच घर घ्यायची गरज आहे का नाही. तर आपण चालू करू आता. पहिले ना तुमच्या माइंडमध्ये फिक्स पाहिजे, निश्चित पाहिजे की तुम्हाला काय घ्यायचं आहे ॲक्च्युअलमध्ये. तुम्हाला छोटीशी पत्र्याची खोली घ्यायची आहे, 1 आर-के घ्यायचे. 1 आर-के म्हणजे काय? 1 हॉल, 1 किचन आणि 1 बाथरूम असतो. 1 आर-के घ्यायचा आहे, 1 BHK, 2 BHK हे तुम्हाला अगोदर निश्चित पाहिजे. काय काय लोकांना ना निश्चित नसतं अजिबात. म्हणजे त्यांना काय घ्यायचं आहे लाईफमध्ये निश्चित नसतं. त्यांच्या डोक्यात एकच असतं. नातेवाईकांनी घेतलं ना 1 BHK, चला आपण आता 2 BHK घेऊ. म्हणजे लोन भरून भरून भिकारी व्हायची वेळ आली तरी चालेल. पण माणसांचं आजकाल असं आहे, 2 BHK घेतलं नातेवाईकांनी, आपण 1 BHK घ्यायची. अरे आपण स्वतः आपली परिस्थिती काय, व्हॉट इज ॲक्च्युअल सिच्युएशन ऑफ अस, स्वतःच्या परिस्थितीनुसार जी व्यक्ती पुढे पाऊल उचलतात त्यांनाच भविष्यात त्रास होत नाही. आणि जे दुसऱ्यांचं बघून जे काय निर्णय घेतात त्यांचं म्हणजे पुढे इतके हाल होतात. तुम्हाला आता पुढे व्हिडिओ बघून कळेलच. तुमचं निश्चित पाहिजे की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये घ्यायचं काय. 1 आर-के घ्यायचं आहे, 1 BHK, 2 BHK, म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार काय घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा पगार किती आहे. घर घ्यायच्या अगोदर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही निश्चित करा तुमचा पगार किती आहे, त्या पगारातनं खर्च किती जात आहेत. काय काय म्हणतात, नाही मला 30,000 पगार आहे ना, 20,000 पगार मी घेऊ शकतो. पण त्याचे 20-25,000 जर खर्चच होत आहेत महिन्याचे, तर EMI द्यायला पैसे आणणार कुठून, तो प्रश्न आहे ना. तुम्ही स्वतःचा पगार आधी ठरवा. समजा तुम्हाला 20,000 पगार आहे, त्यातले खर्च तुमचे 15,000 जात आहेत. मग तुम्ही EMI किती देऊ शकता ज्या सेविंग राहिलेल्या अमाऊंटवर, ते पहिले निश्चित करा. तुम्ही त्यानंतर पगार ठरवा आणि तुम्ही EMI किती भरू शकता, हप्ता किती भरू शकता याचं नियोजन करा पहिला. माणसं काय करतात, घर घेण्याच्या अगोदर पहिलं घर घेतात आणि नंतर ठरवतात अरे कमी पडतात पैसे, मग नंतर धावपळ होते. त्यामुळं अगोदर तुम्ही निश्चित करा तुम्हाला काय घ्यायचं आहे, किती सॅलरी आहे, किती हप्ता भरणार आहात हे निश्चित करा. मग तुम्ही हे कर्ज काढायचं निर्णय डोक्यात आणू शकता. घर घ्यायच्या अगोदर हे 2-3 जे प्रश्न आहेत ते स्वतःला पहिले विचारा. घर घ्यायच्या अगोदर ह्या 3 क्वेश्चन आहेत, त्या तुम्ही विचारलंच पाहिजे. स्वतःलाच विचारलं पाहिजे की 20 वर्षे जर घर घ्यायचं असेल शहरात,
शहरात घर घ्यायची म्हणजे खायची गोष्ट नाही. घर घेतला तर तुमची 20 वर्ष हप्ता भरायची तयारी आहे का? दुसरा प्रश्न, तुम्ही स्वतःला विचारा की पगार जर आपला एवढा आहे, हप्ता किती भरू शकतो? 20 वर्ष माझी हप्ता भरायची तयारी आहे का? 20 वर्षामधला तुम्ही 20 वर्ष समजा 10,000 हप्ता भरताय, तर असं नाही की तुम्हाला त्यातला 10,000 नुसतं प्रिन्सिपलच असते, त्यात इंटरेस्ट पण असतो आणि प्रिन्सिपल पण असतो. त्यामुळं हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. हे 20 वर्ष तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारलाच पाहिजे की 20 वर्ष तुम्ही भरताय लोनचा EMI भरायला तयार आहात का? आता दुसरं महत्त्वाचं आहे की तुम्ही डाऊन पेमेंट किती करणार आहात. जर तुमच्याकडे 50% अमाऊंट डाऊन पेमेंट नसेल तर तुम्ही घराच्या भानगडीत पडू नका. रेंटनी राहिलेलं चांगलं. कारण तुमच्याकडे अमाऊंट घर घ्यायचा 20 लाखाचा 15 लाखाचा आणि तुमच्याकडे अमाऊंट आहे 1 ते 2 लाख आणि तुम्हाला बाकीच्या सगळ्या अमाऊंटचा लोन करावा लागतो. मग त्याच्यावर इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ॲड होतात, इंटरेस्ट जास्त कालावधी, त्यामुळे तुमचा व्याज जास्त जातो आणि तुमचा लोन असं होतं की लोन तुमचा फेडला जात नाही वेळेवर. आता डाऊन पेमेंटचं लक्षात ठेवा की कर्ज काढून लोन घ्यायच्या अगोदर तुमचं डाऊन पेमेंट तुमचं रेडी पाहिजे. 50% तरी 50% रेडीच पाहिजे. आता व्याजदर, हे सगळ्यात तुम्ही ह्या टॉपिकमध्ये सगळंच लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण हे लक्षात ठेवलंच पाहिजे. व्याजदर, रेट ऑफ इंटरेस्ट. ह्याच्यात तुम्ही बघितलं तर आत्ताच्या ह्याच्यात 70% लोक ह्या व्याजदरामध्ये फसतायत. कसे तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणताय कर्ज काढून लोन घ्यावं का? घेऊ शकता, पण स्टेप बाय स्टेप मी जे सांगतो ते केअरफुली आहे का, कोणत्या गोष्टीची काळजी करावी लागते. समजा तुम्ही 10 लाखाचा लोन घेतलात 10 लाखाचा 10 लाखाचं लोन घेतलात, रेट ऑफ इंटरेस्ट 10% रेट ऑफ इंटरेस्ट, 10 लाखाचा लोन 20 वर्षासाठी घेतलात की तुम्हाला हप्ता येईल 9,650. टोटल 20 वर्षासाठी व्याज जाईल तुमचा हा EMI. टोटल वर्षासाठी 13,16,000 तुमचं व्याज जाईल. म्हणजेच समजा 10 लाखाचं लोन काढलं तुम्ही, 20 वर्षासाठी व्याज आणि प्लस प्रिन्सिपल मिळून सगळं इंटरेस्ट, तुमचा हप्ता बिप्ता मिळून सगळं 23 लाख जातील तुमचे. तुम्ही लोन कितीचा घेतलाय? 10 लाखाचा. मग हे 23 लाख जातात एवढे कुठून? हे 23 लाख आले कुठून? मग ह्याच्यातच गरीब भरडला जातो. लोक म्हणतात ना, आम्ही रोज महिन्याला खूप कमवतो पण पैसे टिकत नाहीत. हे ह्याच्यामुळंच लोक पहिलं नियोजन करत नाहीत घर घ्यायच्या अगोदर. कोणी दुसऱ्याने घर घेतला म्हणून आपण घेतला, तसं नाही होत. त्यामुळे आपण फसतो. 23 लाख 10 लाखाचा 10 लाख जर आपण 10% इंटरेस्टनी 10% व्याजदराने 20 वर्षासाठी जर तुम्ही लोन घेतलात तर हा 9,650 हप्ता गेला तुमचा. टोटल 13 लाख व्याज जातो, व्याज. आणि आजकाल गैरसमज अशी आहे की लोकांना वाटतं की 10,000 मी हप्ता देतोय ना, म्हणजे माझे 10,000 कमी होत जात आहेत. अरे तसं नाही. त्यातलं प्रिन्सिपल त्यातलं छोटंसं असतं आणि व्याज खूप असतो. त्यामुळे लोन माणसाचं लवकर फेडून होत नाही आणि ह्या गोष्टी जास्त डिस्कस केल्या जात नाहीत. तुम्ही घर घेताना कधी बघा, जे घर घेणारे बिल्डर असतात ना, एजंट असतात, ह्या गोष्टी कधीच डिस्क्लोज नाही करत. ते मी डिटेलमध्ये दिलं की तुम्ही स्टार्ट केलं आता एप्रिलपासून हप्ता समजा चालू केला तर त्याचा प्रिन्सिपल तुमचा किती जाणार आहे आणि वर्षाला प्रिन्सिपल म्हणजे समजा 10,000 EMI असेल तर त्याला व्याज किती,
मुद्दल किती, हा वर्षाचा रिपोर्ट आहे. म्हणजे वर्षा जर तुमचं 12,250 मुद्दल जात असेल तर 74,597 व्याज जाईल. आता हे तुम्हाला डिटेलमध्ये कळणार नाही, हे वर्षाला सगळं किती. तुम्ही म्हणताय ना ते व्याज कुठला एवढा हे जो आहे हा 13 लाख जो व्याज तुमचं जाते तो कुठला 13 लाख व्याज, हा जो रो आहे, हा कॉलम आहे, हा एवढा व्याज जातोय तुमचा. तो कसा जातोय तुम्हाला सांगतो. आणि प्रिन्सिपल बघा, प्रिन्सिपल, हे प्रिन्सिपल. आता तुम्ही जर इथं बघितलं तर प्रिन्सिपल किती कमी आहे आणि हे किती जास्त आहे. आता तुम्हाला वाटतं ना 9,000 तुमचा 9,500 तुमचा हप्ता आहे, मग त्यातले अरे 9,500चा हप्ता जसं आपण इकडे डिस्कस केलं, 9,000 इथे मी हायलाइट करतो, 9,650 समजा तुमचा दर महिन्याला हप्ता जातोय. 9,650 दर महिन्याला तुमचा हप्ता देतो. तुम्ही काय म्हणाल, अरे 9,650 माझा आता कमी होत जातील. पण कमी नाही, ॲक्च्युअलमध्ये लक्ष द्या, इथं केअरफुल लक्ष द्या. ह्या गोष्टी सुरुवातीला गरीब माणूस घर घेताना चेक करत नाही, त्यामुळं तो 20 वर्षासाठी फसला जातो. हे 1,317 9,650 मधले 1,317 फक्त मुद्दल आणि 8,333 हा व्याज. आता मला सांगा, असं हप्ता आपण जर 10 वर्ष जरी देत बसलो ना, 20 वर्ष जरी देत बसलो तरी लवकर क्लिअर होत नाही. यामुळेच, कारण आपला मुद्दल कमी जात असतो आणि व्याज खूप जात असतो. त्यामुळं, आणि ह्या गोष्टी तुम्हाला एजंट कुठलेच, बिल्डर कुठलेच सांगणार नाहीत. लोकांना फक्त घर घ्यायचे हाऊस खूप जास्त आहे, पण काही ॲक्च्युअल गोष्टी अजिबात चेक करत नाहीत ना, डॉक्युमेंट चेक करत. फक्त घर घेणं, लोकांना एवढंच सांगायचं इंटरेस्ट आहे आम्ही घर घेतला, पण ॲक्च्युअलमध्ये त्यातलं व्याज किती, प्रिन्सिपल किती, कितीला पडला, ह्या गोष्टी कुणालाच काय पडल्या नसतात. त्यामुळं जसं इंग्रज गेले आणि गुलामी थोडी कमी आली होती, आता लोन आला, गुलामी वाढली. फक्त मुद्दल कमी जातीने व्याज जास्त जात असतो, म्हणून आपल्याला छोट्या अमाऊंटचा लोन फेडायला सुद्धा 20 वर्ष 30 वर्ष लागतात. त्यामुळं गुलामी आता लोनच्या ह्याच्यामध्ये परत वाढायला लागली. कशी, व्याज जास्त लोक लोनवर घ्यायला लागलेत आणि मुद्दल एवढीच, म्हणजे व्याजाचा इंटरेस्ट जास्त आहे. त्यामुळं घर घेताना तुम्हाला, कर्ज घ्याल ना तुम्ही, तेव्हा इंटरेस्ट रेट, व्याजदर हे तुम्ही चेक केलंच पाहिजे. निश्चित करा की ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काय करायचं, आणि चेक करा. काही गोष्टी घ्यायच्या अगोदर चेक करा. स्वतःचा पगार किती आहे बघा, EMI तुम्ही किती देऊ शकता ते बघा, 20 वर्ष हप्ता भरायची तयारी आहे का ते बघा. व्याजदर हा खूप महत्त्वाचा आहे. व्याजदर बघा, लोन कुठला घेण्याच्या अगोदर त्याचा व्याजाचा दर टक्के किती आहेत ते चेक केले की तुम्हाला अंदाज येईल. 10% वर असेल तर तुम्ही इतके भरटले जाल, आयुष्य नुसतं लोनमध्येच तुमचं जाईल. आणि हा जो कॅल्क्युलेटर आहे तो ऑनलाईन पण आहे, तुम्हाला मिळेल ऑनलाईन. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला किती अमाऊंट असू दे इथे एंटर केलीत की तुम्हाला सगळं कळून जाईल. इथे मी लिंक सुद्धा दिली साईटची, ह्याच्यावर जाऊन तुम्ही सर्च करू शकता ऑनलाईन. थोडंसं हे लक्षात ठेवा, हे थोडं चेक करायची आपल्याला सवय असलीच पाहिजे की त्यातला व्याज किती जातोय, मुद्दल किती जातोय, मग तरच माणूस मार्ग काढू शकतो. आता ह्याचा उत्तर, घर कर्ज काढून घ्यावं की नाही, ह्याचा उत्तर असं आहे की आता कधी कधी कसं होतं, एकदाच आपल्याकडे अमाऊंट मोठी साठत नाही, त्यामुळं थोडं कधी कधी लोन करावं लागतं माणसाला. पण तुम्ही मी जसे सांगितलं ते महत्त्वाच्या गोष्टी चेक करा. व्याजाचा दर चेक करा, डॉक्युमेंट चेक करा, त्यातला प्रिन्सिपल किती जातोय, इंटरेस्ट किती जातोय, ॲक्च्युअलमध्ये किती वर्षासाठी, हे तुम्ही ऑनलाईन जाऊन कॅल्क्युलेट करा. स्वतःला समजत नसेल तर ज्याला समजते त्याला विचारा. आणि लोन काढून घर घ्यावं का नाही, तर म्हणजे ज्याच्यात, आता हा क्वेश्चन ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे, पण
तुम्हाला जर घ्यायचंच आहे तर तुम्हाला थोडीशी हिंमत ठेवावी लागेल, की समजा मी आता 20 वर्ष ठरलं आहे ना, आता एक 20 वर्ष भरायचं आहे, तर तुम्ही ते 10 वर्षात कसं करू शकता मेहनत करून, हे तुम्हाला करायचं आहे. आणि हेच मी आता परत एक पुढच्या ह्याच्यात लवकरच घेऊन येईन, की 20 वर्षाचा लोन आपण 10 वर्षात कसा करू शकतो, हे पण डिस्कस करू. काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.